नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, अशा अर्जामधून कोणत्या महिलांचे अर्ज मंजूर होणार आहेत, पात्र होणार आहेत, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत। काही महिला बाकी आहेत। जवळपास 70 ते 80% अर्ज पूर्ण झालेले आहेत। उर्वरित महिला सुद्धा लवकरात लवकर अर्ज करतील। आता ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, अशा महिलांचे काही अर्ज यामध्ये 4 जुलै असेल, 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै, जवळपास 10 जुलैपर्यंत अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि भरपूर अशा महिलांचे अर्ज पात्र यादीमध्ये गेलेले आहेत आणि अपात्र यादीमध्ये सुद्धा अर्ज आलेले आहेत। आता ज्या महिलांचे अर्ज पात्र यादीमध्ये आलेले आहेत, अशा महिलांनी योग्यरित्या अचूकरित्या माहिती भरली आहे। नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। त्यामध्ये माहिती भरत असताना व्यवस्थित आधार कार्डवरील जी माहिती असेल इंग्रजीमध्ये भरलेली आहेत। अशा महिलांचे अर्ज अप्रूव्हलमध्ये गेलेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज इथं अपात्र होणार आहेत, त्यांनी अचूकरित्या माहिती भरलेली नाही आहे किंवा जी माहिती भरलेली आहे डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले गेले नाही आहेत किंवा अर्ज भरत असताना मराठीमध्ये भरलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज सुद्धा रिजेक्टमध्ये गेलेले आहेत। आणि ज्या महिलांचे अर्ज पात्र यादीमध्ये आलेले आहेत, अशा महिलांनी योग्यरित्या डॉक्युमेंट्स, आधार कार्डचे दोन्ही साईडचे फोटो असतील, रेशन कार्डचे दोन्ही साईडचे फोटो असतील, टीसी असेल किंवा तुमच्या मतदान कार्डचे दोन्ही साईडचे फोटो असतील, जे काही डॉक्युमेंट यामध्ये देण्यात आलेले होते, सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। अशा महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि अशाच महिलांचे अर्ज सुद्धा आता पूर्णपणे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत। हळूहळू सर्व महिलांचे अर्ज येणाऱ्या 10 तारखेपर्यंत पूर्ण अर्ज मंजूर होतील। ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज पूर्ण झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, अशा महिलांचे आता पैसे 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान 3000 रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे। जुलै महिना आणि ऑगस्ट महिना दोन्ही या 2 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत, डिसअप्रूव्ह झालेले आहेत किंवा या व्यतिरिक्त जे काही रिझन आलेला आहे, त्या रिझनची लवकरात लवकर त्रुटी करून घ्या, त्रुटीची पूर्तता करून घ्या, तरच तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल, अन्यथा तुमचा अर्ज डिसअप्रूव्हलमध्ये जाईल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।